रेकॉर्डिंग करताना असा हातचा होणारच. कायम गाडीवर मोबाईल एका हातात आणि ठेवायला अडचण. पॅन्ट एकदम टाईट होती. या रोडला इथं ठेवायला गेलो, मोबाईल पडला खाली. पडला आणि डिस्प्ले नाही गेला, पण वरला जे हे आहे ग्लास आहे, ग्लासला क्रॅक गेला पूर्ण. पण तिकडून JCB आलता, JCBच्या खाली मोबाईल जाणार एवढ्याच जाऊन पळत उचलला राव. मोबाईलला काहीतरी करायला पाहिजे की सारखं म्हणण्यापेक्षा माझं कामच आहे. जिथं काहीतरी कॅप्चर करू वाटलं मी लगेच मोबाईल काढतोय, पण नंतर ठेवायला खाली ठेवला किंवा वर ठेवला, गडबडीत हातातून सटकला मोबाईल. JCB जर त्यावर गेला तर मोबाईल पूर्ण बाजा असता. कारण अजून भरपूर व्हिडिओ यामध्ये आहेत. आता मी साधारण आता हे झालेली घटना आहे ना, यावेळी 266व्या भागाला आहे आणि ह्याच्यानंतर अजून संत समागमचे जवळजवळ 5-7 भाग आहेत. माताजीनेच माझा मोबाईल वाचवला म्हणायचा. थोडक्यात JCB त्यावरनं गेला असता, थोडक्यात वाचला. माताजीमुळे मोबाईल वाचला म्हणायचा राव. कारण त्यांचे भाग अजून यामध्ये आहेत, जवळजवळ 10 भाग अजून निरंकारी संत समागमचे आहेत. वाचला मोबाईल आज. बघू काय तर चांगला उपाय करू आता. आणि कामावरून घरी येताना एका मुलाला लिफ्ट दिली. त्याला म्हटलं स्वतःहून गाडीवर बस. तो म्हटला अहो तुम्ही असं बांधला, तुम्ही चोरबीर आहे काय? नाही म्हटलं. दुसरा मुलगा म्हणतात तसं काय विचारलं नाही. चला मित्रांनो, आता हे आपण चालू करू मेन भाग आपला. तर मी गावाच्या आमच्या कच्चा रस्ता आहे, भावाला म्हटलं संध्याकाळी जाऊया आपण तिकडे. सांगलीच्या इतिहासातली एक अभूतपूर्व सोहळा निरंकारी संत समागम, हो तिकडेच चालूय आम्ही. हे पहा दूरूनच लाइटिंग दिसतंय. आज भाऊ आणि मी चाललोय. सासू आणि बायको काय संध्याकाळी येणार नाहीत, दिवसा असं केलं म्हणजे संध्याकाळी कशाला येतात. आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अतिशय झगमगाट आमच्या घराच्या टेरेसवरून देखील दिसतोय बरं का मित्रांनो, 4 किलोमीटर लांबून. डिग्रजच्या कृष्णाकाठी भरला आहे संत समागम सोहळा इतका मोठा. कच्च्या रस्त्याला आम्ही दोघं चाललोय. गावात कच्च्या रस्ता शॉर्टकट आम्हाला माहिती आहे, शॉर्टकट. हा हा हा. दुरूनच वातावरणात घुमणारे भजन अतिशय मंत्रमुग्ध करून टाकत होते मित्रांनो. भजन, कीर्तन शिवाय याशिवाय सुफी संत सर्व प्रकारच्या धर्माचं संगीत इथं लागलं होतं बरं का. हे मात्र वैशिष्ट्य आहे. ही जी शेती आहे मित्रांनो, जी पंडाला दिली आहे, ही आधी पडीक शेती होती. इथे सापा किरडांचा भरपूर वावर होता. म्हणून आमचा भाऊ म्हटला अरे सापांची वगैरे भीती. अरे म्हटलं इतकी लोक इथं आहेत, साप कसा येणार म्हटलं. साप असला तरी इथून पळून गेला असेल. आणि काही ठिकाणी बघा मित्रांनो, हे ॲक्युपंक्चर प्रेशर सेंटर म्हणजे लोकांना आजार, इतकी लोकांना म्हटलं कोण ना कोणतं आजारी पडणार, त्यासाठी दवाखान्याची सोय आहे. आणि या ठिकाणी बघा कशाचा दवाखाना, रीड की हड्डी विशेष होतं. प्रत्येक गोष्टीच्या विशेष तिथं आहेतच. कॅन्टीनला गेलो, ही पुरी भाजी मित्रांनो, मोठीच्या मोठी पुरी आणि भाजी 10 रुपयाला. तेही गव्हाची पुरी भाजी, हेल्दी, मैद्याची नाही मित्रांनो. मैद्याची अनहेल्दी असते, पण ही गव्हाची पुरी भाजी. बघा खाली लोक बसलेत. बसून खायला जे समाधान आहे ते उभारून खाण्यात नाही, म्हणून आम्ही देखील बसूनच खाल्लो. आणि कॅन्टीनमध्ये कुपन घेतल्यानंतर विचार केला की हे बघा अजून कुपन घे म्हटलं, कारण की कुपनचं दुसरे आणायचे आपला 2-3 दिवस आपण येणार इथं. 2 रुपये 3 रुपये आहे. किती रुपये घेतला तू? हे 200. आणि मित्रांनो या ठिकाणी कुपन तुम्ही सुट्ट दिलं, समजा 10 रुपयाची वस्तू घेतली तर 10चं कुपन, किंवा 8चं घेतले तर 2 रुपये तुम्हाला कुपन परत देतात. असं जोडाजोडी करून द्यावं लागते. तिथून पुरी भाजी खाल्ल्यानंतर बाहेर आलो पंडालमध्ये. माताजींचं प्रवचन इथं 9:15ला असणार आहे. त्याच्या अगोदर काहीतरी पाहून घेऊ. मग इकडे बघा निरंकारी एक्झिबिशन. चला एक्झिबिशनमध्ये काय भरलाय ते पाहतो आणि तुम्हाला देखील दाखवतो मित्रांनो. चांगल्या गोष्टी ज्या आत्ममंथनाच्या आहेत. एक सफर अपने जिंदगी का अंदर की ओर, म्हणजे स्वतःच मित्रांनो स्वतःचा विचार करायचा की आपण कुठे चुकतोय. लोकांचा विचार नाही करायचा की काय म्हणतात, पण आपण मात्र कुठे चुकायचं नाही. हे पहा निरंकारी संत बुटासिंहजी यांनी निरंकारी मंडळाची स्थापना केलेली आहे. अशा प्रकारे जुने निरंकारी प्रदर्शनमध्ये भरपूर अपने अंदर छुपी रोशनी तक पहुंच पाना आत्ममंथन, अंतर्मन की परतों को पार कर पाना आत्ममंथन. स्वतःचा शोध घ्यायचा मित्रांनो की आपण कुठे चुकलोय. हे बघा आरसा देखील आपण स्वतःमध्ये वाकून बघायचं, दुसऱ्यांकडे बघायचं नाही कोण काय करले, स्वतःचा विचार करायचा. अशा टाईपचं एक मोठं प्रदर्शन भरलंय त्यांचं. माया की लहरों में मोक्ष पर ध्यान लगा पाना आत्ममंथन. सगळीकडे मायाचा मित्रांनो, मोक्षवर ध्यान द्या. आणि हा महाराष्ट्रीयन पोशाखामधील माताजी आणि त्यांच्या राजपितांचा ड्रेस, शिवाय त्यांचे पारिवारिक फोटो. आणि त्याच्या बाहेर आल्यावर हे बघा मित्रांनो, हे बघा इथं काय काय बऱ्याच ठिकाणी. हे मला खूप छान वाटलं. लहानपणी आम्ही देखील असं सारवल्या जमिनी झोपायचो, चुलीवरलं खायचो. खरंच तेच खूप खरं समाधान होतं राव. सीन आहे, सीन पाप. सण आणि सीन असं. हा सूर्य आणि पाप आहे रे. दिवसा होती पुण्य, अंधारात होती पाप.
ह्या प्रकारे काहीतरी आहे. आणि नफरत, सहनशीलता, दुश्मनी, भाईचारा, प्रेम, अहंकार, बघा तुम्ही कसल्या पातळीवर आहे. आणि स्वतःमध्ये चांगल्या गोष्टी, प्रेम, करुणा, नफरत विसरा, अशा टाईपचं आहे. आता या ठिकाणी बघा मित्रांनो, खूप वाक्य मला एक आवडलं. इस संतोष से बढ़कर कोई धन नहीं है का. आत्मसंतोष से बढ़कर कोई धन नहीं. हां, हे मात्र खरं आहे. जो प्राप्त है वही पर्याप्त है, संतुष्टी का यही आत्ममंथन है. माणसाला जेवढं प्राप्त आहे त्यात तो पर्याप्त राहत नाही, म्हणून तर ते दुःखाचं मूळ बनतंय. अति पाहिजे आणि भोगायला तर काहीच मिळत नाही. जे लहान आहे त्यातच सुख आहे, हे लक्षात ठेवायचं असं अर्थ आहे. प्राधान्य चार चौघांना की जन कल्याणाला. तेव्हा चार चौघा काय म्हटले म्हणून विचार करायला, प्राधान्य जन कल्याणालाच द्यायचं. आता या ठिकाणी देखील मी चांगलं करतोय म्हणजे मी कुणाचा विचार केला नाही आणि मी माझं चालू ठेवलं काम. बाल प्रदर्शन 2026 आहे. बाल प्रदर्शन 2026 लहान मुलांसाठी आतमध्ये प्रदर्शन आहे. आणि ही 3 पॅटर्न आहेत, म्हणजे 3 खोल्या आहेत. आणि ही नंतर गेल्यावर मी तुम्हाला दाखवणार आहे, कारण की 12 मिनिटाचा भाग होतोय. आणि मला आश्चर्य वाटतं मित्रांनो, इतके मोठे भाग तुम्ही पाहताय, मला खूप समाधान वाटतंय. मला स्वतःच आश्चर्य वाटतं की इतके मोठे भाग माझे पाहताय तुम्ही. आता या टाईपची तुमच्यासाठी मी भरपूर व्हिडिओ करण्याची जबाबदारी माझ्यावर आली आहे. आणि हे पहा, आकाशात फुगा सोडला असतो लोकेशनसाठी, की लोकांना कळावं की इथे समागम सुरू आहे म्हणून. आणि बाल प्रदर्शनाचा एक पूर्ण भाग येणारच आहे. या ठिकाणी डॉक्युमेंटरी, आग वगैरे लागू नये म्हणून फायर पोस्ट असणारच, ॲम्ब्युलन्स तर कंटिन्यू होत्या. इतकी लोक आहेत म्हटल्यावर त्यांची सोयीसाठी मात्र काही मित्रांनो गैरसोय झाली नाही, अतिशय सोय झाली. एंट्रीसाठी म्हणजे आगमनासाठी असणारी भव्य कमान, निळा, पांढरा आणि ग्रे कलर याप्रमाणे कलर जास्त पाहायला मिळाले. आणि मी त्याप्रमाणेच आपले भाग देखील त्या कलरमध्ये ॲडजस्ट करून टाकत आहे. प्याऊ म्हणजे पाणी बरं का. इतका मोठा समागम आहे म्हटल्यावर जागोजागी प्याऊ ही ठिकाणं होतीच पाण्यासाठी. आणि आपण फक्त पाणी प्यायचं आणि ग्लास बाजूला ठेवायचा, त्यांनी पुन्हा भरून ठेवणार. सेवादल ऑफिस असं इथं ऑफिस आहे. आणि मित्रांनो, इथं बसून ऐकण्यात तर मजा होतीच, शिवाय मी कलंडो देखील. जमिनीवर झोपण्याचं सुख एक वेगळंच आहे. आणि गाणं ऐकत, तेही देवाचे गाणे मित्रांनो. थोडा वेळ मी देखील कलंडलो आणि पुन्हा लगेच उठलो. हो, तेरी हर बात अपना कर मुझे जीवन सजाना है. म्हणजे निरंकारची प्रत्येक गोष्ट ऐकून. आणि कॅन्टीनमध्ये दिलेले आपण कुपन हे काम झाल्यानंतर फाडून टाकले जातात, कारण त्याचा गैरवापर होऊ नये, कारण ते पैशाप्रमाणेच वापरले जातात म्हणून लगेच तिथं फाडून टाकले जातात. आणि ही 2 आहे चिक्कीचे पॅकेट आहेत. भावाने घेतला, मी एक घेतलं. 60 रुपयाला एक आहे. बाहेर ते 100ला आरामात मिळत असणार. हे बघा, छोले राईस 10 रुपयाला. आणि या ठिकाणी बरेच ठिकाणी लिहिलं काय काय, दूध 10 रुपयाला. हे बघा मित्रांनो, छोले राईस मी खाल्ला, दूध काय पेलं नाही, पण क्वालिटी भाताची जबरदस्त होती मित्रांनो. उगाच काय तर भात वापरलाय आणि काय तर छोले असं नाही बरं का. आणि काही सेवक निम्म्या वेळात येऊन खात होते. आणि बघा, पूर्ण ताट मात्र स्वच्छ करून ठेवायचा, हा मात्र तिथला नियम आहे. सहनशीलता कमजोरी नाही, बल्कि बल का सूचक आहे. तुमच्या जर सहनशीलता असेल तर ती तुमची कमजोरी नाही, तर ते ताकदीचं प्रतीक आहे. सर्व्हिस टू मॅन इज सर्व्हिस टू गॉड. मानव सेवा हीच ईश्वर सेवा, असे फलक लागलेत. कॅन्टीनमध्ये जेवण झाल्यानंतर लगेच बाहेर गेलो, कारण की माताजींचं प्रवचन होतं. 9ला माताजींचं प्रवचन चालू व्हायचं, ते 9:30 पर्यंत किंवा 9:25 पर्यंत चालायचं. आणि सुई पडली तर आवाज येईल, इतकी शांतता असायची मित्रांनो. आणि जागोजागी LED स्क्रीन आहेत. आणि आवाज तर मित्रांनो पूर्ण पंडालमध्ये सर्वत्र येणार बरं का. प्रवचन माताजींचं इथं चालू असलं तर पंडालच्या प्रत्येक सेवकापर्यंत, इव्हन रस्त्यापर्यंत देखील पोहोचणार, अशी माईकची सिस्टीम होती. आणि इतकी गर्दी मित्रांनो मुंग्यासारखी. प्रवचन संपल्यानंतर इतकी गर्दी की भयानक गर्दी, अशी गर्दी तर आपण पहिल्यांदाच आयुष्यात पाहिली मित्रांनो. आम्ही प्रवासाच्या दिशेने चालते झालो. आणि जाता मध्ये दिसलं कॅन्टीन नंबर 2. पुन्हा तिथे गेलो. आणि तिथे गेल्यानंतर आमच्याला दिसले आमच्या गावचे एक काका. आईस्क्रीम खायला त्यांची भेट घेतली. आणि या ठिकाणी बघा, साईडला जे प्लेट आहे त्या प्लेट गोळा करून ठेवायचं काम चालू आहे, कारण की वेगवेगळ्या वस्तूंसाठी वेगवेगळे, मिसळची प्लेट वेगळी, सगळ्याची प्लेट वेगळी. तर हे सेवेकरी इथं काम करायचं चालू आहे. आणि या ठिकाणी मित्रांनो जवळजवळ 15-20 मिनिटांनी मी बाहेर आलो, तरी सेम गर्दी अजून तितक्याच प्रेशरने लोक जात होते. म्हणजे विचार करा किती मोठा जनसमुदाय प्रचंड असेल हा. पुढे मोबाईल केला तर नजर जाईल तिथपर्यंत, आणि मागे मोबाईल केला
तरी देखील मागे नजर जाई तिथे पण लोकांची गर्दी अजून दिसतच आहे. आणि एका ठिकाणी जाताना मित्रांनो मी इथे थांबलो आणि पाहिलं की या ठिकाणी बघा आता पुकार लागलेत की कोण कोण हरवलंय. आता 2-3 वेळा पुकारलं पण मला रेकॉर्डिंगमध्ये थोडंच करता आलं. व्हाईट शर्ट ब्लॅक पॅन्ट घातलेली आहे. सांगली येथील हे महात्मा आहेत. जिथे कुठून हा आवाज ऐकत असतील त्यांनी पंडाल मागील खोया पायामध्ये येण्याची कृपा करावी. पहिल्या वेळेस चिक्की संपवली होती, यावेळेस मात्र चिक्की पूर्ण नेली आणि परत एक सूचना आली. पेटल्यास त्यांनी पंडाल मागील खोया पायामध्ये यांना आणण्याची कृपा करावी. माझी ही येण्याची 3री वेळ असेल पण तरी देखील मी चुकायचो, इकडे जायचं का तिकडे जायचं. आणि जाताना 3री सूचना देखील आली. जिथून कुठून हा आवाज ऐकत असतील त्यांनी पंडाल मागील लोकांची गैरसोय व्हायला नको म्हणून नकाशा देखील लावला होता की त्यांना समजावं कुठे आपण. खोया पायामध्ये येण्याची कृपा करावी. आता जवळजवळ आम्ही पार्किंग नंबर 3 पर्यंत आलो आणि या साईडला मला काय दिसलं, अहो एवढे मोठे कचऱ्याचे ढीग आणि पहिल्या दिवशीचा कचरा फक्त इतका, पण त्याचे नियोजन मात्र खूप छान आहे. कचरा एवढा पहिला दिवस आहे. काही माताजी आणि महात्मा या सेवा देत असताना कचऱ्याच्या विभागातील देखील जे वस्तू त्यांच्यासाठी घातक आहेत किंवा प्राण्यांसाठी घातक आहेत त्या देखील निवडून टाकत त्या बाजूला की प्राणी खायला नकोत. आणि पुन्हा पार्किंगमध्ये आल्यानंतर गाडी घेऊन मी बाहेर गेलो. हे पहा लांबून मित्रांनो किती झगमगाट लाईटीचा, आकाशात तुम्हाला फक्त चंद्राचीच लाईट दिसेल इतकंच, काही चांदण्या दिसणार नाही त्याच्या प्रकाशामुळे. आणि आता आम्ही आवरून घराकडे चाललोय. मागे जी व्हाईट लाईन दिसते ती पूर्णपणे निरंकारी सण समागम 59वा सांगली भरला आहे त्याची लाईन आहे. तुम्ही बाहेर रस्त्यावर कोणत्या नाश्ता सेंटरमध्ये जरी बसलात तरी देखील तुम्हाला प्रवचन कानावर पडणार अशापर्यंत सोय होती. प्रत्येक कानाकोपऱ्यात माताजींचं प्रवचन जाणार. आणि आता या ठिकाणी अंधारातून आम्ही रस्ता काढत जाणार आहे, कारण आम्ही कच्च्या वाटेनं आलतो म्हटल्यावर कच्च्या वाटेनेच आम्ही पुन्हा चाललो. जाताना लोक आता वर्दळ थोडी तिथे पण व्हायला, कारण बऱ्याच लोकांना रस्ता माहीत झाला की ते रस्ता आहे. आणि लांबून बघा मित्रांनो आकाशात हा सगळा प्रकाश. आणि आता कुठेतरी एखादी लांब गेल्यानंतर 1 किलोमीटर एक चांदणी दिसायला लागली आहे. हे बघा कुठेतरी एखादी 4 किलोमीटर अंतरावर डिग्रजचा कृष्णागड आलेला आहे. आणि आता घरात पोहोचल्यानंतर मित्रांनो ही आमच्या गल्लीमध्ये, आता इथे मी मित्रांनो काय सांगतोय ते ऐका. मित्रांनो ही आपली गल्ली आहे आणि पंडालामध्ये बोललेला आवाज तुम्हाला शांतपणे येतोय का बघा. मी शांत दाखवतो. लाईट दिसते पंडालची तिकडं चमकली अशी. तर ऐकलं मित्रांनो. आणि आता या ठिकाणी दुसऱ्या दिवशी मी आमच्या मुलाला अवनीशला तुंगाला सोडायला गेलो. त्याची शाळा आहे, ते हनुमानाचं प्रसिद्ध गाव आहे मित्रांनो, त्याचा भाग देखील येणार आहे. आणि एका लहान मुलांच्या आगमनासाठी किती जय्यत तयारी केली आहे बंगल्यासमोर बघा. आणि त्याच गावात श्री क्षेत्र तुंग या ठिकाणी आपल्याला खूपच जवळ गाव आहे आणि प्रसिद्ध हनुमानाचं मंदिर आहे, त्याची एक खूप छान कथा आहे. तर ते आपण भाग देखील करून टाकणार आहे. आणि त्या गावात बऱ्यापैकी मॅक्झिमम घरावर नावं बघा, पवनपुत्र, शिवाय जाताना एखादी मला नर्सरी दिसली, त्या नर्सरीत देखील बजरंग नर्सरी अशा टाईपची हनुमंताचीच नाव आहेत, कारण की खूप छान असं हनुमानाचं मंदिर आहे. निरंकारी सण समागमचे अजून मित्रांनो भरपूर भाग येणार आहेत. आणि घराकडे जाताना मित्रांनो चंबर किती खळखळून वाहला आहे, शेताला पाणी पाजायला आहे बघा मित्रांनो. असंच खळखळत आपले भाग तुम्ही पाहत चला. आणि मी तुम्हाला प्रयत्न करून खूप आणण्याचा प्रयत्न करतोय. उद्या हा भाग पहा.